आज सकाळी ह्या पाखराला धरलं होतं कुत्र्यानं आणि मग काय मी ते कुत्र्यामागं लागून त्या पाखराला वाचवलं. तर कसे आहे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी मी आलतो मंदिरात दर्शन वगैरे केले आणि मग मी तिथं निघालो बाजारात, कारण की शनिवार होता. मग शनिवारी आमच्या गावात राहतो बाजार. शनिवारचा बाजार वगैरे केला आणि मग तिथून मला पप्पांनी केला फोन, म्हणे की मग आपल्याला मारायची फवारणी. मग काय बाजार वगैरे केला आणि मग मी निघालो फवारणी मारण्याकरता. मग औषध वगैरे दिलं कालून. पप्पा म्हणे तू नको मारू म्हणे, आज मी मारतो. मग काय पप्पाने घेतली नळी आणि पटापटा लागली की फवारणी मारायला. फवारणी वगैरे मारणं झाली आणि मग इकडे घरी यायच्या टायमाला इकडे नानंदींची झालती मक्काची कुट्टी करेल. मग ती कुट्टी बघायला आलं तर कुट्टी वगैरे एकच नंबर होईल होती. मग काय 4-5 भोत वगैरे भरवले. त्याच्या बादमध्ये मग दादा म्हणे आपली काल काढलेली ज्वारी घेऊन ये म्हणे शेतातून. मग ट्रॅक्टर वगैरे चालू केलं आणि मग लगेच आलो ना भाऊ ज्वारी घ्यायला. त्या 5-6 गोण्या होत्या. मग काय आपला ट्रॅक्टर तर एकच नंबर आहे. मग काय त्याच्यात टाकून घेऊन जाऊ म्हणलं. मग तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर मग लाईक वगैरे करत जा आणि मित्रांनाही शेअर करत जा. त्याच्या बादमध्ये मग मी इकडं आलो. मग गोण्या वगैरे घेतल्या भरून. पप्पाने बी लगे पटकन ताडपत्री गोळा वगैरे करून घेतली. मग गोण्या वगैरे टाकल्या. काही थोडेफार हाल झाले. मग ट्रॅक्टर निघाला. मग काय निघलं एकदा रोडाला लागलं, एकच नंबर चालायला लागलं. मग ट्रॅक्टर वगैरे चाललं, गोण्या वगैरे टाकून दिलं. मग संध्याकाळी आम्हाला कसं एकच नंबर वातावरण बनवली नाही. तुमच्याकडं असं आहे का वातावरण उन्हाळ्यामध्ये दिसतं का? आमच्याकडं तर हिरवं राहतच नाही उन्हाळ्यात. तुमच्याकडं आहे की नाही कमेंटमध्ये करा नक्की.